गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी शबाना तांबोळी, विज्ञान पदवीधर शिक्षिका, पीएमश्री स्कूल मिरजगाव मुली या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचं हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यासक्रम जवळजवळ संपतच आलेला आहे. कारण झालेल्या नियोजनानुसार माझ्याकडे जो घटक आलेला आहे तो बराच शेवटचा भाग आलेला आहे. आज या ठिकाणी मी आपणास एक चल समीकरणे हा घटक शिकवणार आहे. तर ह्या घटकाला आपल्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमामध्ये जो भारांश आहे तो भारांश आहे 2.67%. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावरती 2 प्रश्न विचारले जातील. याचाच अर्थ 4 मार्कासाठी आपल्याला या घटकाचा अभ्यास करायचा आहे. चला तर मग आपण आजच्या या तासिकेला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समीकरण म्हणजे काय ते शिकलेलेच आहात. समीकरण म्हणजे संख्यातील क्रियांचा समान संबंध. समजा आपण 2 संख्यांची बेरीज घेतली आणि त्याचबरोबर दुसऱ्या 2 संख्यांचा गुणाकार घेतला. या ठिकाणी उदाहरणामध्ये 4 + 5 बरोबर 3 × 3 अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. ज्यावेळेस गणिती क्रियांची अशा प्रकारची मांडणी केलेली असते त्या मांडणीला म्हणतात समीकरण. आता आपण याच समीकरणामध्ये थोडासा बदल करूया. समजा या ठिकाणी हा जो 4 आहे या 4च्या शेजारी एक अक्षर घेतलं आणि या वापरलेल्या अक्षराला चल म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे समीकरण असं लिहिलं 4x + 5 बरोबर 9 असे एक समीकरण घेतलं. आता इथे काय दिसते आपल्याला की 4x + 5 हे चलाचा वापर तयार करून वैजिक राशी तयार झालेली आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या वैजिक राशीमध्ये डावी आणि उजवी बाजू समानता संबंध दाखवते म्हणजे हे समानता चिन्ह आहे ज्याला आपण बरोबरचे चिन्ह असं म्हणतो. मग याची डावी बाजू आणि उजवी बाजू यांची किंमत समान असते हे या समीकरणामध्ये आपल्याला शिकायला मिळत असते. आता आपण बघूया समीकरणाचे प्रकार. जसं आपण बघितलं की चल जर वापरलं तर वैजिक राशी तयार होतात. मग ही जी चल असतात ती 2 प्रकारे आपल्याला वापरता येतात. जेव्हा एखाद्या समीकरणामध्ये एकच चल वापरलं जातं, एकाच चलाचा ज्यावेळेस वापर केला जातो, एकच चल जर वापरलेला असेल तर त्या समीकरणाला म्हणतात एक चल समीकरण. आता एक चल समीकरणामध्ये जे चल वापरतात ना त्या चलाचा घातांक 1 असतो म्हणून त्याला रेषीय एक चल समीकरण असं सुद्धा म्हणतात. आता बघा उदाहरण दिलेलं आहे x + 7 बरोबर 8 आणि दुसरं उदाहरण आहे y - 5/4 बरोबर 11. आता या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर पहिल्या उदाहरणामध्ये x हे चल वापरलेलं आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये y हे चल वापरलेलं आहे. याचा अर्थ काय की एक चल समीकरणामध्ये तुम्ही a पासून z पर्यंत कोणतंही अक्षर चल म्हणून वापरू शकतात. आता या दोन्ही उदाहरणामध्ये आपल्याला एकच चल दिसतंय म्हणून ह्या समीकरणाला म्हणायचं एक चल समीकरण. ज्यावेळेस समीकरणामध्ये 2 चलांचा वापर केला जातो तेव्हा त्याला म्हणायचं द्विचल समीकरण. या ठिकाणी बघा उदाहरण दिलेलं आहे 3x + 4y बरोबर 8 आणि दुसरं उदाहरण आहे 5/2x - 2y बरोबर 10. आता पहिल्या उदाहरणामध्ये बघा x हे एक चल आहे आणि y हे दुसरं चल आहे म्हणजे या उदाहरणामध्ये 2 चलांचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे बेरीज आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये वजाबाकी आहे पण चल मात्र 2 वेगवेगळे आहेत. मग अशा प्रकारे जेव्हा 2 वेगवेगळ्या चलांचा समीकरणामध्ये वापर केला जातो तेव्हा त्याला म्हणायचं द्विचल समीकरण. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्कॉलरशिप मध्ये 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त एकचल समीकरणाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर
त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग म्हणजे समीकरणाची उकल. उकल म्हणजे काय, तर आपण जे चल वापरले की नाही त्या चलाची किंमत शोधायची. मग चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजूंची किंमत सारखी येते त्या चलाच्या किमतीला म्हणतात चलाची समीकरणाची उकल. मग आता ज्यावेळेस तुम्ही उकल शोधता त्यावेळेस जे दिलेलं समीकरण असतं त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू दोघांची किंमत सारखी येते, बरोबर. मग आता समीकरणाची उकल कशी शोधायची, तर आपण ज्या गणिती क्रिया आहेत बेसिक त्या 4 क्रिया आपण प्रथमदा शिकत असतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. मग ज्यावेळेस तुम्हाला समीकरणाची उकल शोधायची असते त्यावेळेस समीकरणामध्ये समान संख्या मिळवता येते, समान संख्या वजा करता येते, बरोबर. त्याचबरोबर शून्येतर संख्येने तुम्हाला गुणता येतं आणि शून्येतर संख्येने भागता सुद्धा येतं. आता या ठिकाणी शब्द वापरलाय शून्येतर, म्हणजे शून्य सोडून इतर संख्या. आता विचार करा की चलाची किंमत शोधण्यासाठी जी संख्या आपल्याला गुणायची, ज्या संख्येने गुणायचं आहे ती शून्येतर काय घ्यायची, तर आपल्याला गुणाकारच नाही माहिती आहे. शून्याने कशाला गुणलं तर किंमत काय होते, शून्य होऊन जाते. आपल्याला उकल शोधता येईल का, नाही. म्हणूनच आपल्याला गुणताना आणि भागताना दोन्ही वेळेस आपल्याला शून्येतर संख्या घ्यावी लागते. मग आता ज्या समीकरणाची उकल शोधायची आहे त्या समीकरणामध्ये या 4 क्रियांपैकी कोणतीही एक क्रिया करून तुम्ही समीकरण तयार करू शकता. मग नंतर काय करायचं, तयार झालेल्या समीकरणाला सरळ रूप द्यायचं. आता सरळ रूपचा अर्थ सुद्धा सरळ काय, की त्याच्यामध्ये जी क्रिया असेल ती क्रिया करायची, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, जी क्रिया असेल ती क्रिया करायची म्हणजे सरळ रूप द्यायचं आणि शेवटी जी किंमत मिळेल ती म्हणजे समीकरणाची उकल असते. आता आपण बोलूया आपल्या आजच्या तासिकेकडे. आपल्याला आज एकचल समीकरणाची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे आपल्याला शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरणामध्ये सोडवताना काही गोष्टींचं महत्व लक्षात घ्यायचं की प्रथमतः दिलेलं जे उदाहरण असेल ते उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. उदाहरण वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जी बाब शोधायची असेल ना त्या बाबीबद्दल काय मानायचं, चल मानायचं. जे शोधायचं आहे त्याच्यासाठी चल मानलं की त्याच्यावर समीकरण तयार करायचं. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट काय करायचं, जे शोधायचं आहे त्याच्याबद्दल चल मानायचं. दुसरी गोष्ट काय करायचं, चल मानल्यानंतर दिलेल्या माहितीच्या आधारे समीकरण तयार करायचं. दुसरी गोष्ट समीकरण तयार करणे. तिसरी गोष्ट काय करायचं, जे समीकरण तयार झालं त्याला काय करायचं, सरळ रूप द्यायचं. आणि अशा प्रकारे शेवटी आपल्याला त्या चलाची किंमत काढता येते. बघूया आपण 2-3 उदाहरणं फक्त समजून घेऊया. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे x + 7 = 13. या ठिकाणी चल आहे x, बरोबर. आता ह्या x ची किंमत आपल्याला शोधायची आहे. त्याच्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, लक्षात घ्या. आता x मी परत लिहिते हे उदाहरण, x + 7 = 13. तुम्ही सर्वांनी वही, पुस्तक, पेन सोबत घेतला असेलच. माझ्याबरोबर तुम्ही पण काही वेळेस उदाहरणं सोडवणार आहात. आता बघा, आपल्याला या x ची किंमत काढायची आहे. आपण 6वी पोथीला समीकरण सोडवताना काय शिकलो की चलाच्या सोबत जी संख्या असेल तिची विरुद्ध संख्या आपण तिच्या समोर लिहितो किंवा दोन्ही बाजूंना तिची विरुद्ध संख्या लिहितो आणि मग सोडवतो. आता आपण 8वीला आहोत. आपण याच्याविषयी थोडी सोपी ट्रिक वापरूया. काय ट्रिक वापरायची की डाव्या बाजूची संख्या ज्यावेळेस या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाते तेव्हा तिचं चिन्ह बदलतं. म्हणजे इकडे जर अधिक असेल तर डाव्या बाजूच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होईल, वजा होईल. इकडे जर वजा असेल तर डाव्या बाजूच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होईल, अधिक होईल. असंच जर उजव्या बाजूचा पण डाव्या बाजूकडे यायचं असेल तेव्हा सुद्धा असंच, इकडे अधिक असेल इकडे आल्यानंतर वजा होईल, इकडे वजा असेल इकडे आल्यानंतर अधिक होईल. त्याबरोबरच जर इकडे चल आणि संख्या यांच्यामध्ये गुणाकार असेल तर ही गुणिले असलेली संख्या गेल्यानंतर भागिले होणार किंवा इकडे भागिले असलेली संख्या इकडे गेली की गुणिले होणार. लक्षात ठेवायचं, अधिक जर असेल तर वजा बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होणार. इकडे जर वजा असेल हा पलीकडे गेल्यानंतर तो काय होईल, अधिक होईल. इकडे जर गुणिले असेल म्हणजे डाव्या बाजूला तो पलीकडे गेल्यानंतर काय होईल, भागिले होईल.
आणि इकडे जर भागिले असेल तर पलीकडे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागिलेच्या उलट काय होईल, गुणिले होईल. अशा प्रकारे आपण हा शॉर्टकट लक्षात ठेवून समीकरण कमी वेळात पटकन सोडवू शकतो. मग आता बघा, आपल्याला ह्या 7 ला 13 कडे पाठवायचं आहे, बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे. बरोबर, मग इकडे फक्त कोण राहिला, एक्स राहिला. 7 तिकडे गेला, मग पुढे कोण घेईल, बरोबरचं चिन्ह. बरोबर आहे. आता इकडे कोण होता आधीचा, उजव्या बाजूला 13 होता आणि हा 7 इकडे अधिक होता, तो तिकडे गेल्यावर काय झाला, वजा झाला. बरोबर, मग आता हा पाहुणा -7 पुढे लिहून टाकला. आता पुढच्या वेळी काय करणार, हा एक्स तसाच खाली घेतला, या ठिकाणी 13 आणि 7 यांची वजाबाकी करा बरं पटकन. हा 13 मधून 7 काढले, उरले 6. अशा प्रकारे या समीकरणाची उकल किती आली, 6 आली. लक्षात आलं. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण बघूया आपण. असंच आहे, 2x - 9. बघा आता दुसरं इकडे लिहिते जरा, 2x - 9 बरोबर 15. आता या ठिकाणी आपल्याला हा 2x तसाच ठेवायचा आहे. मग त्या बाजूला कोणाला पाठवायचं, या -9ला. मग हा तिकडे गेल्यानंतर निघून येईल, मग हा 2x तसाच खाली लिहूया. 2x बरोबर उजव्या बाजूला म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे होता 15. लक्षात येत आहे ना, इथे फक्त 2x खाली घेतला आपण, हा -9 काही खाली घेतला नाही. मग आता हा -9 पलीकडे गेला, हा वजा होता तिकडे गेला तर काय झाला, अधिक झाला. आता काय करायचं, हा 2x पुन्हा असाच खाली घेऊया, उजव्या बाजूला 15 आणि 9 ची बेरीज केली. 15 आणि 9 किती झाले, 24. बरोबर. आता इथं मात्र काय करायचं आहे की हा 2x म्हणजे 2 गुणिले x, हे तुम्हाला माहितीच आहे. फक्त याची फोड काय लिहिली ना अशी तुम्हाला समजण्यासाठी. 2 गुणिले x वेगळे वेगळे का केले, तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हा 2 आणि हा x यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे. मग आधी सांगितलं होतं, गुणाकार गुणिले असलेली संख्या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होईल, भागिले. मग आता इकडे 2 इकडं गेला तर इथे फक्त डाव्या बाजूला कोण उरला, x उरला. मग आता इकडे उजव्या बाजूला होता 24. बरोबर, आता 24 ला हा 2 भागिले होणार आहे. मग तो भागिलेचं चिन्ह न लिहिता काय करायचं, इथे आपण याला अंश आणि छेदाच्या अपूर्णांकाच्या रूपात मांडायचं. कारण काय होतं की आपल्याला भागाकार करायला सोपं जातं. इथे 2 होता, मग आता या 2 ने 24 ला भागायचं आहे. 2 ने पहिल्यांदा 2 ला भागलं, 1 2 ने 4 ला भागलं, 2 ने 4. आणि अशा प्रकारे x ची किंमत आपल्याला मिळाली 12. आलं लक्षात. आता पुढचं तिसरं गणित परत एकदा बघूया आपण. या ठिकाणी काय केलं बघा, x - 5/7 बरोबर 17/7. पुन्हा आपण आता हे गणित सोडूया. मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून इथे x तसाच ठेवूया. हा वजा 5/7 म्हणजे जसं संख्यांचं होतं तसंच अपूर्णांकाचं सुद्धा होईल. हा वजा 5/7 आहे, पलीकडे उजव्या बाजूला गेल्यावर तो काय वजाचा अधिक होईल. मग इकडे फक्त एक शिल्लक राहिला, उजव्या बाजूला होता 17/7. बरोबर, आणि पुढे आलेला हा 5/7. अतिशय सोपं आहे. 2 अपूर्णांकांची बेरीज केव्हा करता येते, जेव्हा त्यांचे छेद समान असतील, आणि इथे ऑलरेडी छेद समान आहेत. मग त्याच्यामुळे फक्त अंशाची बेरीज केली. 17 आणि 5 झाले किती, 22. आणि 7 दोघांचा सामायिक 7 जसाच्या तसा लिहिला. अशा प्रकारे या ठिकाणी x ची किंमत आली 22/7. आता आपण बघूया आपल्या 8वीच्या अभ्यासक्रमाच्या नुसार शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम. आता ही खूप सोपे उदाहरण होते, पण खरी उदाहरण इथून आहेत. हे परीक्षेला विचारलेलं 2018ला मला वाटतं हे उदाहरण विचारलेलं होतं. बघूया आता आपण ह्या प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं. तर या ठिकाणी काय दिसते आपल्याला की समान चिन्हाच्या डाव्या बाजूला वैजिक राशीसह एक अपूर्णांक आहे आणि समान चिन्हाच्या उजव्या बाजूला वैजिक राशीसह एक अपूर्णांक आहे. मग आता ह्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर x + 3/4 बरोबर 4x - 2/9 असेल तर x ची किंमत काढा. मग आपल्याला हे त्याला सोडवताना काय करावं लागेल की
यांचा तिरकस गुणाकार करायचा. त्यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. इथे लिहिते मी वरती म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. खालीच लिहिते x अधिक 3 म्हणजे ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा. x अधिक 3 गुणिले 9 आणि पुढे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद त्यांचा गुणाकार केला. मध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणून बरोबरचं चिन्ह लिहिले. नंतर दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद यांचा गुणाकार करूया. 4x वजा 2 आणि याला गुणिले किती होईल? 4 होईल. आता काय करायचंय आपल्याला? या नवने या बैठक राशीला गुणायचं आहे. तर गुणाकार करताना सुद्धा काळजी घ्यायची. या नवने या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं असतं. मग 9 ने x ला गुणला तर गुणाकार झाला 9x. पुढे प्लस चिन्ह आहे. 9 ने 3 ला गुणलं 9 त्रिक 27 झाले म्हणून इथे 27 लिहा. पुढे बरोबरचं चिन्ह आहे. आता काय करायचंय? या दोन्ही पदांना 4 ने गुणायचे. आता इथे x एकटाच होता पण इथे मात्र 4x आहे. 4x ला 4 ने गुणायचं आहे. मग या ठिकाणी या 4 ने 4 ला गुणायचं. फक्त अंकांचा गुणाकार करायचा. 4 चौक 16 आणि पुढे x म्हणजे यांचा गुणाकार आला 16x. पुढे काय चिन्ह आहे? वजा. आता 4 चा 2 चा गुणाकार 4 2 8. आता काय दिसतंय बघा. म्हणजे आतापर्यंत वरच्या उदाहरणामध्ये एकच ठिकाणी चल दिसत होतं. इथे मात्र 2 ठिकाणी चल दिसतात. 9x आहे आणि 16x आहे. जे 2 ठिकाणी चल आहे. चल एकच आहे पण ते 2 ठिकाणी आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर आपल्याला काय करायचंय? जे स्वरूप पद आहेत म्हणजे जे सारखे सारखे चल असलेल्या संख्या आहेत त्या एका बाजूला घेऊया. मी मागच्या तासाला स्वरूप पद म्हणजे काय पाहिले की ज्यांची चल सारखे असतात त्यांना स्वरूप पद असं म्हणतात. मग त्यांची वजाबाकी बेरीज आपल्याला करता येईल. मग आपण काय करूया? 1 9 ला 16 कडे पाठवता येईल किंवा 16 ला 9 कडे पाठवता येईल. मग आपण काय करूया? जी मोठी संख्या आहे ना तिच्याकडे लहान संख्येला पाठवूया. कारण हा जो 9 आहे 9 ला चिन्ह आहे का? नाही. म्हणजे 9चं चिन्ह काय आहे? अधिक आहे. बरोबर. मग आता अधिक 9x तिकडे जर गेला तर तो काय होईल? वजा होईल. बरोबर. म्हणून आपण काय करूया? 9x ला उजव्या बाजूला पाठवूया. तसंच काय करायचं आहे? हा इकडचा जो वजा 8 आहे हा वजा 27 कडे पाठवूया. म्हणजे बघा कसं होईल? ह्या डाव्या बाजूला 27 आधीचा होता. बरोबर. आता चिन्ह बदलून कोण आलं डाव्या बाजूला? हा वजा 8 आला. वजा 8चा काय झाला? अधिक आला. मग त्याला इथे अधिकात लिहिलं. आता ह्या बाजूला हा 9x पण आहे पण आपण लिहिणार आहे का? नाही. का? तर याला आपल्याला उजव्या बाजूला पाठवायचंय. मग पुढे समान चिन्ह आहे बरोबरचं चिन्ह. बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे आहे 16x. बरोबर. आता आपल्याला हा 9 अधिक होता इकडे आला तर काय होईल? तो वजा 9x. इथपर्यंत आले लक्षात? आता काय करायचं आपल्याला? 27 आणि 8 यांची बेरीज करा पटकन. हा याचे पदा 35 आली असेल. हो की नाही? आता इथे मात्र वजाबाकी करायची. वजाबाकी कशी करायची? 16 मधून 9 गेले किती उरले? 7. बरोबर. 7x. बरोबर. आता काय करायचे आपल्याला? इथे मांडते हा जो 35 बरोबर 7x आलेला आहे याला आपण इंटरचेंज करूया. इंटरचेंज म्हणजे काय? 7x 35च्या जागेवर आणि 35 7x च्या जागेवर. असं काय केलं तर आपल्याला x ची किंमत शोधायची आहे. मग आता मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे 7x म्हणजे काय आहे? 7 गुणिले x आणि बरोबर किती? 35. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी 7 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे. म्हणजेच हा 7 गुणिले आहे तो पलीकडे उजव्या बाजूला गेल्यावर भागिले होणार. मग इथे फक्त शिल्लक राहील हा x. या x ला खाली घ्या आणि उजव्या बाजूला आहे 35 आणि हा आलेला 7 छेदस्थानी मांडा. कारण याचा अर्थ पण 35 भागिले 7 असाच होतो. मग 7 ने 35 ला गुण जातो. 7 1 7 आणि 7 5 35. अशा प्रकारे x ची किंमत आली 5. बघा बरं पर्याय नंबर किती आहे? ए. पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. आता पुढचं गणित बघूया.
हे 2020 ला विचारलेले एक्झाम्पल आहे. त्यामध्ये काय दिलेलं बघा, x अधिक 1 छेद x बरोबर x अधिक 3 छेद x अधिक 1. तर x ची किंमत काढा. आता मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद. काय करायचे आपल्याला, या दोघांचा तितकाच गुणाकार करायचा आहे. म्हणजे x अधिक 1 गुणिले x अधिक 1 बरोबर दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद. म्हणजेच x गुणिले x अधिक 3. इथपर्यंत लक्षात आलं. काय केलं मी, फक्त तितकाच गुणाकार केला. आता आपल्याला पुढे गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार काय बघा, या ठिकाणी x अधिक 1 गुणिले x अधिक 1. जसं x गुणिले x असेल तर तो होतो x चा वर्ग. मग आपण त्या पद्धतीने याला मांडूया. x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर हे दुसरं जे आहे त्याला असंच ठेवूया, फक्त गुणिले चिन्ह मी काढलं. आता पुढे बघा, जर तुम्ही हे डाव्या बाजूने व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल इथं पैठिक राशींचा विस्तार जो आहे, जी सूत्र आपण शिकलेलं आहोत त्यातलं कोणतं तरी सूत्र बसतं बघा. बरोबर विचार, कोणतं सूत्र बसत असेल, x अधिक 1 कंसाचा वर्ग. आठवलं ना, कोणतं सूत्र बसतं, a अधिक b कंसाचा वर्ग. इथे a अधिक b कंसाचा वर्ग. याचं विस्तारित रूप काय आहे, a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग आता या सूत्रानुसार या ठिकाणी x a म्हणजे काय आला, x आला आणि b म्हणजे काय आला, 1 आला. आता या सूत्रानुसार याचा विस्तार करूया. a वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले x गुणिले 1 अधिक b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग बरोबर. उजवी बाजू सध्या अशीच ठेवू, काहीच करायचं नाही. इथपर्यंत आलं लक्षात. आता पुढे काय करायचं बघा, त्यांचा गुणाकार व्यवस्थित करून घ्या. x वर्ग तसाच ठेवला अधिक मधल्या पदांचा गुणाकार 2 गुणिले 1 म्हणजे 2 झाले आणि गुणिले x म्हणजे तिघांचा गुणाकार आले 2x आणि पुढे एकाचा वर्ग 1 असतो. आता ह्या x ने मधल्या दोन पदांना गुणून घेऊ. x ने x ला गुणलं x वर्ग झाला अधिक x ने 3 ला गुणलं 3x झालं. आता दोन्ही बाजूंचं व्यवस्थित निरीक्षण करा. काय दिसतं बघा, इथे x वर्ग आहे आणि इकडे पण x वर्ग आहे. मग x वर्ग एका बाजूला घेऊया. मग हा x वर्ग आपण इथेच ठेवला, त्याला तसेच लिहूया. हा इकडे अधिक आहे, इकडे गेला तर काय होईल, वजा होईल. त्याच्यानंतर इकडे 3x आहे, इकडे 2x आहे. मग x त्याच्या उजव्या बाजूला घेऊया बरोबर. आणि इथं मात्र आपण काय म्हटलं, अधिक 1 उरलं. इथपर्यंत लक्षात आलं. उजव्या बाजूला काय आहे, हा x वर्ग तिकडे गेला, मग 3x तसाच होता बरोबर. त्याच्यानंतर हा अधिक 2x इकडे आल्यावर काय झाला, वजा 2x. आता बघा, ज्या वेळेस आपण 7 वजा 7 लिहितो, 7 मधून 7 काढले तर त्याची किंमत होते 0. जर या 7ला अधिक चिन्ह लिहिलं तर हे पूर्णांक संख्येच्या स्वरूपात आलं. अधिक 7 वजा 7 त्याची किंमत सुद्धा काय होते, 0 होते. तसंच हे सुद्धा आहे की अधिक x वर्ग आणि वजा x वर्ग यांची वजाबाकी 0 होते, म्हणून यांच्यावर सरळ काट मारून यांना कॅन्सल करू दे. मग डाव्या बाजूला काय उरला, फक्त 1 उरला. आणि इकडे 3 मधून 2 मायनस केले तर उरला 1x म्हणजेच 1x. आणि 1 हा जो सहगुणक असतो हा लिहिला नाही तरी चालतं, म्हणजेच झालं 1 बरोबर x. याचाच अर्थ x बरोबर 1 हे आलं आपलं उत्तर. शोधा बरं पर्याय नंबर किती आहे, किती नंबरचा पर्याय आहे, 4 नंबरचा पर्याय. बघा, अशा प्रकारचे अतिशय
छान मजेशीर वाटणारे उदाहरण परीक्षेला विचारलेले असतात. 2020 ला ह्या प्रकारचं गणित आलेलं होतं. मला वाटतं तुम्हाला या प्रकारचे हे गणित समजलं असेल, त्याच्यामध्ये काही अडचण नसेल. परत एकदा समजावून सांगते. पहिल्यांदा तितकाच गुणाकार केला, तितकाच गुणाकाराने मांडणी करून घेतली. नंतर काय केलं, हे दोन्ही सारखे पद होते, सारख्या पदांचा गुणाकार होता म्हणून त्यांचा वर्ग लिहिला नसता तरी चालला असतं. पण आपल्याला हे जे विस्तारित रूप आहे हे लक्षात येण्यासाठी आपण अशा प्रकारे वर्ग लिहिला. आणि मग या सूत्रावरून आपण x अधिक 1 कंसाचा वर्ग याचा गुणाकार लिहिला. तो गुणाकार आला x चा वर्ग अधिक 2x अधिक 1. आणि उजवी बाजू जी होती ती आपण तशीच ठेवली इथपर्यंत. ज्यावेळेस याचा विस्तार लिहिला त्यावेळेस या x ने आतल्या पदांना गुणलं. आणि मग आता आपल्या लक्षात आलं की या दोन्ही बाजूंना x वर्ग हे जे पद आहे दोन्ही बाजूंना आलेलं आहे. मग आपण x वर्गाचे पद डाव्या बाजूला घेतले, बरोबर. म्हणून मग हा x वर्ग इकडे आला, याला चिन्ह आहे, याचा अर्थ तो काय आहे, अधिक आहे. इकडे आल्यावर तो काय झाला, वजा झाला, म्हणून तो x वर्गाच्या शेजारी लिहिला. शेजारी का लिहिला तर आपल्याला कॅन्सल करायला सोपं पडावं, लक्षात पटकन यावं, याच्यासाठी अशा प्रकारचे पद हे जवळजवळ लिहायचे, म्हणजे आपल्याला क्रिया करायला सोपं जातं. त्यानंतर काय केलं की हे x चे जे पद होते ते पण एका बाजूला पाठवले, ते आपण उजव्या बाजूला पाठवले. आपण इकडे आणू शकत होतं पण जास्त गोंधळ नको म्हणून आपण ते उजव्या बाजूला पाठवले. मग हा इकडे अधिक 2x होता, तो इकडच्या बाजूला गेला, तो काय झाला, वजा 2x झाला. मग आता हा अधिक x वर्ग आणि वजा x वर्ग यांची वजाबाकी 0 झाली म्हणून त्यांच्यावरती टाकणार. आणि डाव्या बाजूला फक्त काय उरला, 1 उरला. आणि उजव्या बाजूला 3 मधून 2 काढले, 1 उरला, म्हणजेच फक्त x उरला. आणि अशा प्रकारे x ची किंमत 1 आली. तर हे उत्तर आपल्या पर्याय नंबर 4 मध्ये आहे. आता मला वाटतं तुम्हाला हे चांगल्यापैकी समजलं असेल. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. बघा आता इथे काय लिहिलेलं बघा, व्यवस्थित निरीक्षण करा. पहिला अपूर्णांक भागिले दुसरा अपूर्णांक बरोबर तिसरा अपूर्णांक. आणि याच्यामध्ये जो चल वापरलेला आहे त्या चलाची किंमत आपल्याला काढायची आहे. अतिशय मजेशीर असं उदाहरण आहे बघा. तर तुम्हाला सर्वांना अपूर्णांकांवरील क्रिया माहिती आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. भागाकार करत असताना आपण काय करतो हे तुम्हाला जर आठवलंच असेल. मग आपण भागाकार करताना पहिल्यांदा काय करतो की हा जो पहिला अपूर्णांक दिलेला आहे तो जसाच्या तसा लिहून घ्यायचा, म्हणजे 2/13 लिहून घेतला. आता हा जो भागाकार आहे ही भागाकाराचे चिन्ह काढून आपण त्या ठिकाणी काय घेतो, गुणाकार घेतो. कारण भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्तांचा गुणाकार करणे, म्हणून आपण भागाकार काढून काय घेतलं, गुणाकार घेतला. आणि ही जी संख्या आहे दुसरा अपूर्णांक, या दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहायचा, म्हणजे जो छेद आहे त्याला अंश करूया आणि जो अंश आहे त्याला आपण छेद करणार आहोत. हे लक्षात आलं ना सगळ्यांना? ठीक आहे. आता आम्ही काय केलं प्रत्येकदा लक्ष द्या. पहिला अपूर्णांक तसाच ठेवला, नंतर भागिले चिन्ह काढून तिथे गुणिले घेतलं, चिन्ह बदललं म्हणून दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहिला. आणि पुढे बरोबर किती आहे, 1/5. आता अपूर्णांकांचा गुणाकार करण्याचे 2 नियम आहेत. पहिला नियम काय सांगतो की जे 2 अपूर्णांक असतील त्या 2 अपूर्णांकांमध्ये अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला भाग जात असेल तर आधी भाग देऊन घ्या, म्हणजे त्यांना संक्षिप्त रूप देऊन घ्या. आणि दुसरा नियम आहे अंशाचा अंशाशी गुणाकार करा आणि छेदाचा छेदाशी गुणाकार करा. मग बघा बरं कशाने कशाला भाग जातो, सोडवा बरं. बघा निरीक्षण करा, तुम्ही वहीवर लिहिलेलेच असणार आहे. लक्षात येते का बघा बरं? हा लक्षात आलंच असेल. काय लक्षात आलं, पहिल्याचा जो छेद आहे 13, त्या 13ने 2 ला भाग जातो का, नाही जात. 13ने 65 ला जातो का, हो जातो. मग 13ने 65 ला भाग द्यायचा, म्हणून 13 वर काट मारून 13 × 13 लिहिले आणि 13×5 = 65 म्हणून तिथे आपण 5 लिहिले. आता अंशामध्ये आहेत 2 आणि 5. या दोघांपैकी 44 ला कशाने भाग जातो बरं? बरोबर आहे, 2 ने भाग जातो. मग या 2 वर काट मारून 1 लिहा, 2 ने पहिले 4 ला भाग गेला 2 चा, 2 × 4. पुन्हा दुसऱ्या 4 ला पण भाग द्या,
पुन्हा 2चा भाग केला म्हणजे इथे भागाकार आलाय 22. आता बघा मुलांना, इथे अंशांच्या गुणाकाराला 5 गुणिले 1 म्हणजे 5 एक 5 आणि छेदाच्या गुणाकाराला 22 गुणिले 1 म्हणजे 22 एक 22. डावी बाजू आली 5/22. किती मोठी दिसत होती बघा. तिचं उत्तर किती कमी झालं ना. कशामुळे झालं हे? संक्षिप्त रूप दिल्यामुळे. आपलं काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा एक्साइटमेंट मध्ये आपण काय करतो, असा गुणाकार करताना सरळ मॅडमने सांगितले, सरांनी सांगितले, अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी आपण गुणाकार करून मोकळे होतो आणि नंतर आठवतो आणि याला संक्षिप्त रूप पण द्यायला पाहिजे होतं आणि मग त्याच्यानंतर आपण संक्षिप्त रूप देतो. तर असं नाही करायचं. म्हणजे काय होतं, अवघड मोठा गुणाकार करायचा आणि त्याला पुन्हा छोटा करत बसायचं. तसं न करता काय करायचं, आधी संक्षिप्त रूप द्यायचं आणि त्याच्यानंतर गुणाकार करायचं. मग डावी बाजू काय आली 5/22. पुढे बरोबर उजवी बाजू आहे 1/22. आता दोन्ही अपूर्णांकांचा जो छेद आहे तो समान आहे. तो छेद जर आपण कॅन्सल केला, शॉर्टकट मध्ये कॅन्सल केला तर 5 बरोबर x येईल, म्हणजेच x बरोबर 5 येईल. आता तुम्ही म्हणाल की मॅडमने डायरेक्ट कॅन्सल कसं केलं. तर बघा, आपण मागच्या 2 उदाहरणांमध्ये शिकलो होतो की जर 2 अपूर्णांकांच्या मध्ये समान चिन्ह असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला चलाची किंमत शोधायची असेल तर आपण त्या संख्यांच्या अंश आणि छेदाचा तितकाच गुणाकार करतो. म्हणजे डाव्या बाजूला कशाचा गुणाकार होईल 5 गुणिले 22 आणि उजव्या बाजूला बरोबरच्या चिन्हाच्या पुढे x आणि 22 यांचा गुणाकार होईल. आता आपल्याला किंमत काढायची आहे x ची, पण x एकटा आहे का? नाही. एक्सच्या सोबत कोण आहे? 22 आहे आणि दोघांमध्ये कोणती क्रिया आहे? गुणिले. बरोबर. म्हणून काय करायचं, हा 22 इकडच्या बाजूला गेले तर काय होईल? भागिले होईल. मग इकडे फक्त कोण शिल्लक राहील? दुसऱ्या बाजूला x आणि बरोबरच्या चिन्हाकडे हा 22 ला पाठवलं तर हा 5 गुणिले 22 आधीचा कसाच होता, हा आलेला गुणिले इकडे येऊन भागिले झाला. मग त्याला खाली छेदस्थानी लिहा. आता बघा, 22 ने 22 ला भागलं, 22 एक 22 बरोबर. म्हणजे आता इथं 1 झाला. मग आता 5चा एकाचा गुणाकार किती आला? 5. 5 बरोबर x, म्हणजेच x बरोबर 5. याचा अर्थ चलाची किंमत किती आली? 5. बघा बरं, किती नंबरचा पर्याय उत्तर आहे? दिसलं का? हा, किती नंबरचा पर्याय आहे? पर्याय नंबर 1. आलं लक्षात? आता आपण आलोय आपल्या मूळ घटकाकडे. म्हणजे आजचा खरा घटक होता आपल्याला शाब्दिक उदाहरणे. आता व्यवस्थित समजून घ्या. शाब्दिक उदाहरणे सोडवताना मी 3 नियम सांगितले होते, 3 गोष्टी सांगितल्या होत्या. सगळ्यात पहिले म्हणजे काय, तर जी बाब शोधायची आहे तिच्याबद्दल चल मांडायचं. दुसरी गोष्ट, जी माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून समीकरण तयार करायचं. आणि तिसरी गोष्ट, त्या समीकरणाला सरळ रूप देऊन चलाची किंमत शोधायची. बघूया तर. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी आहे. काय म्हटलेलं आहे? मुलींच्या संख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा 10 ने कमी आहे. या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 91 असेल तर मुलांची संख्या किती? आता आपल्याला इथं मी सांगितलं की जे शोधायचं आहे त्याची किंमत x मानायची. पण जर आपण पहिली ओळ व्यवस्थित वाचली तर आपल्या लक्षात काय येतं की मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी आहे. मग आपल्याला या ठिकाणी मुलींची संख्या x मानावी लागेल. बघा, मुलींची संख्या x मान, बरोबर आहे. मग मुलांची संख्या किती होते? मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा, दुप्पट म्हणजे गुणिले 2. कोणाला गुणिले 2? मुलींच्या संख्येला. मुलींची संख्या किती आहे? x. मग x ला गुणिले 2x. 2x मध्ये दुप्पट झाली आणि त्यापेक्षा 10 ने कमी. कमी म्हणजे अधिक का वजा? वजा. तर वजा किती करायचे? 10. म्हणजे बघा, मुलींची संख्या x मानली आणि मुलांची संख्या झाली 2x वजा 10. आता पुढची माहिती आपल्याला काय सांगते? त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या. एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे मुले आणि मुली यांची संख्या मिळून आहे 71. मग मुलींची
मुलींची संख्या आहे x अधिक मुलांची संख्या आहे 2x वजा 10 आणि हे सर्व मिळून किती झाले 71. आता हे कंस खालीला मुद्दाम लिहिलं ही मुलींची संख्या आहे मुलांची संख्या आहे. आता आपण कंस काढून टाकूया. आता बघा मी पहिल्यांदा सांगितलं पहिलं म्हणजे चल मारायचं, दुसरी गोष्ट समीकरण तयार करायचं. झालं समीकरण. आता आपण याला सरळ रूप देऊया म्हणजे याच्यातल्या क्रिया सोडवूया. मग हा x तसाच ठेवा अधिक हा 2x फक्त काय करते मी हा कंस काढून टाकला. कंस का काढला लिहिला होता तुम्हाला समजण्यासाठी दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे कळण्यासाठी आपण कंस लिहिला होता. डावी बाजू काय केली फक्त कंस घातला, उजव्या बाजूला काय केलं 71. आता डाव्या बाजूचं पद आहे हे एक पद आणि हे एक पद. आता x म्हणजे 1x 1x आणि 2x म्हणजे झाले 3x झाले. मग इथे दिलं या दोघांची बेरीज 3x या दोघांची बेरीज 3x आहे आणि पुढे काय आहे वजा 10 बरोबर उजवी बाजू आहे 71. आता पुन्हा नेहमीच्या नियमाप्रमाणे आपल्याला 3 इकडे पुढे लिहिते 3x ला खाली घ्यायचा आहे म्हणून 3x तसाच ठेवा आणि हा जो वजा 10 आहे त्याला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पाठवायचंय. हा वजाचा काय होईल अधिक होईल म्हणून 3x च्या पुढे बरोबरचं चिन्ह घ्या आणि उजव्या बाजूला कोण आहे आधीचा 1 आहे आणि आलेला हा पाहुणा वजा 10 चा कोण झाला अधिक 10 बरोबर. आता पुन्हा 3x ला तसंच खाली घ्या. आता काय करता येईल बघा आपल्याला या दोघांची बेरीज करायची. मग 71 आणि 10 किती झाले 81. व्हेरी गुड 81 झाले. आता आपल्याला इथे x ची किंमत शोधायची आहे. मग हा 3x म्हणजे काय 3 गुणिले x त्याला फक्त मोकळा करून वेगळा का लिहिला तर या दोघांमध्ये गुणिले ही क्रिया आहे हे लक्षात येण्यासाठी. आता पुन्हा आपल्याला हा तिकडे पाठवायचा आहे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे. मग हा इकडे गुणिले आहे तिकडे गेला तर काय होईल भागिले. मग आता इकडे शिल्लक कोण राहील फक्त x. मग x बरोबर 81 भागिले 3. पुन्हा चला हा भागाकार आता तुम्ही करायचा आहे बरोबर पटपट मी थांबणार आहे थोडा वेळ. तर 3 ने कसा भागायचा बघा बरं डायरेक्ट 81 ला येईल काही एकेकाला द्यावं लागेल. 3 ने पहिल्यांदा 8 ला भागलं 3 2चा भाग केला 3 दुणे 6 8 मधून 6 काढले गुणिले 2 हा एक 2च्या शेजारी लिहिला 21 झाले आणि 3 ने 21 ला भाग दिला 3 7 21. आता x कोणाबद्दल मांडला होता मुलींची संख्या बरोबर. मग आपल्याला x ची किंमत मिळाली परंतु आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला कोणाची संख्या विचारलेली आहे मुलांची संख्या. मग मुलांची संख्या कशी काढायची तर मुलांची संख्या आपण दिलेल्या माहितीवरून चलाचा वापर करून तयार केली होती. ती होती 2x वजा 10 म्हणजे काय त्या x च्या जागेवर आपण काढलेली किंमत लिहूया. 2x म्हणजे 2 गुणिले 27 वजा 10. चला हे समीकरण सोडवा सरळ पदावली काय झाली सोडवा आधी गुणाकार करा 27 गुणे किती झाले 54. व्हेरी गुड 54 वजा 10 54 मधून 10 काढले किती निघले करा पटकन वजा बाकी आली 44. याचा अर्थ मुलांची संख्या किती आहे 44. बघा बरं पर्यायामध्ये आहे का किती नंबरचा पर्याय उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे या वर्गामध्ये मुलांची संख्या किती आहे 44. परत एकदा समजावून सांगते. या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती काय दिलेली आहे तर मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 कमी आहे म्हणून कमी संख्या कोणाची आहे मुलींची आहे म्हणून आपण मुलींची संख्या x मानली. त्याच्यावर मुलांची संख्या काढली ती कशी तर मुलींच्या संख्येची दुप्पट म्हणजे 2x आणि 10 कमी म्हणून वजा 10 केले. इथपर्यंत कळालं. पुढे सांगितलं की विद्यार्थी संख्या वर्गातील आहे 71 म्हणजे मुलींची संख्या अधिक मुलांची संख्या मिळून झाले 71. हे झालं आपलं समीकरण. मग हे समीकरण व्यवस्थित सोडवलं. इथे x आणि 2x ही स्वरूप पदे होती सारखे चल असलेली त्यांची बेरीज झाली 3x आणि पुढे वजा 10 आणि उजवी बाजू 71. मग पुढे काय केलं आपण हा जो 10 वजा होता
त्याला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पाठवलं, अधिक 10 झाले. मग 3x तसाच ठेवला डाव्या बाजूचा आणि दुसऱ्या बाजूला बेरीज केली, ती बेरीज झाली 81. नंतर काय केलं, हा 3 उजव्या बाजूला पाठवला, तो भागिले झाला. इकडे गुणिले होता, तिकडे पाठवला, भागिले झाला. मग पुन्हा 3 ने 81 ला भागलं, भागाकार आला 27. कसा भाग दिला ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगते, आपण अजून सुद्धा उभा भागाकार करत बसतो. 81 भागिले 3 ते चिन्ह काढून तो भागाकार करत बसायचा. आणि जर तुम्ही करत असतील तर तुम्ही स्मार्ट विद्यार्थी आहात, तुम्ही शॉर्टकटने करत असणार आहे. पण तरी सुद्धा परत रिमाइंड करून सांगते तुम्हाला की इथल्या इथं काटछाटचा भागाकार करायचा. काटछाट केली की पटकन उत्तर येतं आणि अशा प्रकारे x ची किंमत 27 आली. पण हा x म्हणजे होती मुलींची संख्या आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली होती मुलांची संख्या. मग मुलांची संख्या होती 2x वजा 10 आणि मग म्हणून मग आपण ह्या 2x मध्ये x ची किंमत 27 टाकली आणि मग अशा प्रकारे 27 दुणे 54 झाले. 54 मधून 10 वजा केले, उत्तर आलं 44 आणि अशा प्रकारे पर्याय नंबर ए हे उत्तर आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. वाचा, सगळ्यांनी लक्ष देऊन उदाहरण वाचा. वेगळं आहे जरा. आतापर्यंत आपण विद्यार्थी संख्येचं गणित बघितलं, शाब्दिक उदाहरण. आता वेगळं आहे, आता संख्येचं आलेलं आहे. मी उदाहरण वाचतो, तुम्ही पण लक्ष देऊन वाचा. एका संख्येचा 2/7 भाग त्या संख्येच्या एका संख्येचा 2/7 भाग त्या संख्येच्या 3/5 भागातून वजा केल्यास 660 मिळतात, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे घेता येईल. पहिल्यांदा काय करायचं, संख्या मांडायची. बरोबर, संख्या मांडली x. बरोबर, त्या संख्येचा किती भाग आहे? 2/7 भाग म्हणजे काय, 2/7 गुणिले ती संख्या. ती काय मांडली आपण, x मांडली. त्याच संख्येचा 3/5 भाग म्हणजे काय, 3/5 गुणिले x. बरोबर, म्हणजेच हे काय झालं, त्याला व्यवस्थित गुणाकाराच्या रूपात मांडून घेऊया. 2x/7 आणि हे झालं 3x/5. आता पुन्हा माहिती काय दिलेली आहे की एका संख्येचा 2/7 भाग त्या संख्येच्या 3/7 भागातून वजा केला म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी करायची. पण वजा कोणाला करायचं आहे, तर 2/7 भागाला वजा करायचे. म्हणजे समीकरण कसं तयार होईल, 3x/5 हा 3/5 भाग आहे वजा हा 2/7 भाग. तर वजाबाकी केल्यावर वजाबाकीचं उत्तर किती मिळतं, 660. बरोबर. आता आपल्याला इकडे हा अपूर्णांक आलेला आहे. अपूर्णांकांची वजाबाकी आहे आणि आपल्याला नियम माहिती आहे. काय नियम आहे की, बरोबर आहे, जर दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान असतील तरच आपल्याला त्यांची वजाबाकी करता येईल. मग आपण तितकंच गुणाकाराने यांची वजाबाकी करूया. मग 3x गुणिले 7 डायरेक्ट केलं तरी चालेल. मग करताना डायरेक्ट ठीक आहे, मी गुणाकार मांडत नाही. आता बघा, 3x आणि 7चा गुणाकार आला 7×3=21x. बरोबर आहे, आणि छेद 7×5=35. लक्षात आलं. म्हणजे या अंश आणि छेद दोघांना 7 ने गुणलं झालं, वजा या अंश आणि छेद दोघांना 5 ने गुणूया. 5 गुणे 10x छेद 5×7=35. बरोबर, उजवी बाजू आहे 660. बघा बरं, पहिलं अपूर्णांक आणि दुसरे अपूर्णांक याच्यात काही बदल दिसतोय का? हा, इथे याचा छेद 5 होता, याचा छेद 7 होता. आता मात्र दोघांचे छेद किती आहे, 35 आहे. बरोबर. मग आता छेद समान झाले, मग अंशांची वजाबाकी करता येईल आपल्याला. मग पहिल्याचा अंश किती आहे, 21x वजा दुसऱ्याचा किती आहे 10x आणि छेद किती आले 35 बरोबर 660. आता काय करायचं, त्या दोघांची वजाबाकी करून घ्या. 21 मधून 10 काढले, किती उरले 11.
वजाबाकी आली 11x छेद त्याला 35 बरोबर उजवी बाजू काय आहे 607. आता काय केला पुन्हा 35 ला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे उजव्या बाजूला टाकलं. मग डाव्या बाजूला कोण राहिला फक्त 11x बरोबर आणि उजव्या बाजूला काय आहे तर 607 गुणिले 35. आता हा गुणाकार करत बसायचं नाही. काय करायचं हा 11 इकडे गुणिले आहे तिकडे गेला तर काय होईल भागिले मग 607 गुणिले 35 भागिले 11. बघा बरे काय करता येईल तुम्ही शोधायचंय आता काय करता येईल 11 ने 66 ला भाग जातो बरोबर मग 11 ने भाग द्यायचा 11 येतो 11 66 ला भाग दिला 11 66 आणि शून्याला भाग दिला शून्याचा म्हणजे इथे भागाकाराला 60 गुणिले 35 इथे लिहिलेली x बरोबर 60 गुणिले 35. चला बरं गुणाकार करा किती येतो सांगा मला तुम्ही नाही सांगू शकत पण करा तुमच्या वहीवरती खरा गुणाकार करायचा सर्वांनी. मला वाटतं सगळ्यांचा गुणाकार झाला असेल. 0 मागून घेतला 6 पंचे 30 0 दिले 3 हाताला 7 8 5 3 झाले 21. मग x कशा बद्दल मांडला होता त्या संख्येबद्दल बरोबर. x ची किंमत किती आली 2100 म्हणजे ती संख्या किती आहे 2100. बघा बरं मग आपलं उत्तर किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे पर्याय नंबर 2 बरोबर. पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. परत एकदा समजावून सांगते बघा की जी संख्या शोधायची तिला x मानलं तिचा 2/7 भाग म्हणजे ती संख्या गुणिले 2/7 त्याची किंमत झाली 2x/7. नंतर तिचा 3/5 भाग म्हणजे ती झाली 3x/5. आता पुढे दोघांची वजाबाकी वजा शब्द वापरला आहे म्हणून मोठी संख्या 3x/5 वजा दुसरी संख्या 2x/7 बरोबर आलं 607. आता इथं छेद वेगवेगळे होते आपण त्यांचे छेद समान करून घेतले. दोघांचा छेद 35 झाला त्यावेळेस पहिल्याचा अंशाला 21x आणि दुसऱ्याचा अंशाला 10x. पुढे काय केलं या दोघांची वजाबाकी केली वजाबाकी आली 11x आणि छेद होता 35 बरोबर उजवी बाजू होती 607. नंतर काय केलं आपण हा 35 इकडे भागिले होता तिकडे गेला तर गुणिले झाला मग त्याला फक्त गुणिलेच्या रूपात मांडून घेतलं. पुन्हा काय करत बसायचं नाही आणि डाव्या बाजूला राहायला फक्त 11x. आता इथे पुन्हा हा 11 आणि x यांच्यामध्ये गुणाकार. मग काय करायचं या 11ला पुन्हा त्या बाजूला पाठवू आपण म्हणजे हा इकडे गुणिले तिकडे गेला तर पुन्हा तो भागिले झाला. मग काय केलं हा 11 जो होता या 11ने 607 ला भाग झाला. मग 11ने पहिल्यांदा 66 ला भाग दिला 6 चा भाग दिला आणि शून्याला पुन्हा शून्याचा भाग दिला. मग अशा प्रकारे 7 भागाकार आला आणि गुणिले 35 याची किंमत आली 2100 2100 म्हणजे x ची किंमत किती आली 2100 आणि हे उत्तर दिलेलं आहे पर्याय नंबर 2 मध्ये. अशा प्रकारे ही संख्या आपण शोधली. आता पुढचं शाब्दिक उदाहरण बघूया. तुमच्यामध्ये कुणीतरी श्रेया असेल त्या श्रेयाचं उदाहरण आहे बघा. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे म्हणजे श्रेयाचं आज जे वय आहे त्याच्या 4 पट तिच्या आईचं वय आहे. हे लक्षात ठेवलं आपण तिच्या वयाच्या 4 पट तिच्या वयाच्या 4 पट आईचं वय आहे बरोबर. आईचं वय आहे 4 पट. 6 वर्षानंतर म्हणजे 6 वर्षानंतर आईचं वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल तर श्रेयाचे आजचे वय किती म्हणजे आपल्याला काढायचं आहे श्रेयाचं आजचं वय. मग आपल्याला चल कोणाबद्दल मानावं लागेल श्रेयाबद्दल बरोबर. मग श्रेयाचं वय किती मानलं x मानलं बरोबर. मग आता आहे आजचं वय बघूया आपण. आज श्रेयाचं वय आणि आईचं वय
यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. बरोबर. आता आज जर श्रेयाचं वय X असेल, आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट आईचं वय आहे. मग जर श्रेयाचं वय 4 असेल, सॉरी X असेल, तर आईचं वय 4 पट म्हणजे श्रेयाचं वय गुणिले 4 म्हणजे आईचं वय किती झालं? व्हेरी गुड, 4x. किती झालं आईचं वय? 4x झालं. पुढे काय म्हटलेलं आहे? 6 वर्षानंतर म्हणजे 6 वर्ष पुढे जायचं आहे. 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती होईल? तर आजच्या वयामध्ये अजून 6 मिळवावे लागतील. बरोबर. श्रेयाच्या आजच्या वयामध्ये 6 मिळवावे लागतील. समजा तिचं वय जर आज 4 असेल तर 6 वर्षांनी तिच्यामध्ये 6 मिळवावे लागतील. तसं आपल्याला तिचं वय माहिती नाही म्हणून आपण जे अक्षर तिच्या वयासाठी मानलं त्याच्यामध्ये 6 मिळवलं. मग तिचं वय वाढल्यावर आईचं वय पण वाढणार की नाही? आईचं तेच राहील असं नाही होणार, आईचं पण वाढेल. मग आईचं आजचं वय किती आहे? 4x आहे. मग 6 वर्षांनी आईचं वय किती होईल? 4x अधिक 6. पण उदाहरण काय सांगतं आपल्याला की 6 वर्षानंतर आईचं जे वय आहे किती? 4x अधिक 6. हे वय श्रेयाच्या वयाच्या म्हणजे 6 वर्षाच्या श्रेयाचं जे वय असेल ना, 6 वर्षाच्या श्रेयाचं वय किती असणार आहे? x अधिक 6. तर ह्या वयाच्या 2.1/2 पट राहील. म्हणजे काय? तर आईचं 6 वर्षांचं वय बरोबर श्रेयाचं वय गुणिले 2.1/2. लक्षात आलं? समीकरण कसं तयार झालं बघा. परत एकदा समजून घ्या. श्रेयाचं आजचं वय आपण x मानलं, आईचं आजचं वय झालं 4x. का? तर उदाहरणामध्ये 4 पट असा शब्द आहे. पुढे काय केलं? श्रेयाच्या वयामध्ये 6 मिळवले. का 6 मिळवले? तर 6 वर्षांमध्ये बदल झालाय म्हणून श्रेयाच्या वयामध्ये 6 मिळवले. तेव्हा तिचं वय होईल x अधिक 6. मग श्रेयाच्या वयाबरोबर आईचं सुद्धा 6 वर्षांनी वय बदलेल म्हणजे आईचं वय होईल 4x अधिक 6. मग उदाहरण काय सांगतं? आपण जेव्हा आईचं वय 4x अधिक 6 असेल तेव्हा 6 वर्षांनी श्रेयाचं जे वय आहे त्या श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट एवढा असेल. म्हणजे श्रेयाच्या वयाला या 2.1/2 ने गुणल्यानंतर जेवढी किंमत येईल तेवढं आईचं 6 वर्षानंतरचं वय असेल. आता हे समीकरण तयार झालं. आता आपण मला व्यवस्थित सोडून घेऊया. 4x अधिक 6 बरोबर काय करू? हा जो पूर्णांक याला अंश अधिक करून घेऊ. चला करा बरं. 1 दुणे 4, 4 1 मिळवला 5. मग काय झालं? अंश अधिक 5/2. इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण काय करूया? या 5/2 ने या कंसातील प्रत्येक पदाला गुणून घेऊया. डावी बाजू तशीच ठेवा. 4x अधिक 6 बरोबर. आता 5/2 गुणिले x म्हणजे 5x/2. काय केलं नीट बघा. हा x आणि 5 एकत्र लिहिले गुणाकाराच्या रूपात आणि छेद 2 ठेवला. अधिक 6 गुणिले 5/2 म्हणजे 5/2 ने x ला गुणलं ते इथं मांडलं, 5/2 ने 6 ला गुणलं ते इथं मांडलं. आता नीट निरीक्षण करायचं काय करता येईल बरं आपल्याला? बघा बघा काय करता येईल? हा या 2 ने 6 ला भागता येईल. कितीचा भाग जाईल? 3चा. अगदी बरोबर 3चा भाग येईल. पुन्हा आता ही डावी बाजू तशीच घ्या. 4x अधिक 6 तुम्ही सोडवताय माझ्या बरोबर? ठीक आहे. हा आता इथे पुढे काय आलं? 5x/2 अधिक आता इथे 3 आला. 3 गुणिले 5 किती झाले? 15. 3/5 15 बरोबर. आता काय करायचंय आपल्याला? नीट समजून घ्या. आता या ठिकाणी हा जो 2 आहे त्या 2 ला इकडे पाठवूया आपण. बरोबर. इथला 2 कॅन्सल झाला, याला इकडे पाठवूया. करा पुढे काय करता येईल बघा. 4x हे परत एकदा समजून घ्या. 4x अधिक 6 बरोबर. मी काय केलं इथे फक्त हे समजून घ्या. पुन्हा पूर्णांकात रूपांतर केलं आणि रूपांतर केल्यानंतर तो जो 5/2 होता त्या 5/2 ने काय केलेला आहे? गुणलेला आहे. बरोबर. गुणल्यानंतर काय केलं आपण? आता गुणल्यानंतर काय करा? हा जो 2 आहे त्या 2 ला इकडच्या बाजूला पाठवूया. बरोबर आहे. काय करायचं?
502 ला इकडे पाठवूया. चला करा बरं काय होतं बघा. चार एक्स अधिक 6 गुणिले हा 2 इकडे आला बरोबर 5x अधिक 15 असं होईल. लक्षात येत आहे ना. इकडे सुद्धा 2 होता तो 2 फक्त आपण कॅन्सल करून टाकलाय. आता काय करायचं 2 ने 4x ला 4 गुणे 8x अधिक 6 गुणे 12 बरोबर 5x अधिक 15. जागा परत नाही. एक मिनिट परत घेऊया आपण. श्रेयाचं वय x मानलं त्यावेळेस आईचं वय 4x झालं. 6 वर्षांनी श्रेयाचं वय x अधिक 6 होईल. आईचं वय 4x अधिक 6 होईल. इथपर्यंत लक्षात आलं होतं. पुढे काय झालं की आईचं वय जेव्हा 4x अधिक 6 असेल त्यावेळेस श्रेयाचं वय 6 अधिक 6 गुणिले याचं औषधी टाकून रूपांतर केलं 502. आता हा 4x अधिक 6 असाच ठेवा बरोबर हा आला 502x अधिक 6 गुणिले 502 बरोबर. मग आता 4x अधिक 6 बरोबर 502x अधिक करा हा गुणाकार. बघा बरं काय करता येईल. याने याला भागलं 3 आले 5 3 15 आले. आता या 2 ने 2 ला इकडे पाठवूया 4x अधिक 6 बरोबर 5x अधिक 15. आता 2 ने गुणून घ्या गुणा कंसातील प्रत्येक पदाला गुणा. एक मिनिट एक काम करा. हा जो 2 आहे इथं न गुणता इथं न भागता हा 2 डायरेक्ट इकडे पाठवला बरोबर आणि इथं फक्त x अधिक 6 ठेवूया. क्लिअर करता नाही. हा 2 इकडे पाठवूया. डायरेक्ट सोपा अजून सोपा सांगते. हा 2 जो आहे इकडे छेद आहे तो इकडे आला गुणिले झाला 4x अधिक 6 बरोबर x अधिक 6 गुणिले 5. आता सोपं झालं बघा. 4 गुणे 8x अधिक 6 गुणे 12 बरोबर 5 गुणिले x 5x अधिक 5 30 झाले. आता काय करा 5x ला इकडे आला म्हणजे 8x मध्ये हा इकडे अधिक आहे इकडे आला तर वजा होईल बरोबर. हा 30 तासाचा आहे आणि 30 कडे हा अधिक इकडे आला तर तो वजा होईल. आता आलं लक्षात. मग आता 8x मधून 5x गेले 3x उरले 3x बरोबर 30 मधून 12 काढले किती उरले 18 बरोबर आहे. आता काय करायचं x ची किंमत काढायची आहे. मग x बरोबर 18 हा इकडचा गुणिले 3 इकडे आला तो भागिले झाला. मग आता 3 ने 18 ला भागा 3 सगळं 18 x ची किंमत किती आली 6 वर्ष. आता x कोणाबद्दल मानला होता श्रेयाच्या आजच्या वयाबद्दल बरोबर. मग आता श्रेयाचं आजचं वय किती वर्ष आलं 6 वर्ष. पर्याय नंबर 3 आलं लक्षात. ठीक आहे. बघा आतापर्यंत आपण एकचल समीकरणामध्ये एकचल समीकरणाची व्याख्या पाहिली. समीकरणाचा अर्थ समजून घेतला. त्यानंतर आपण समीकरणाची उकल कशी काढायची ते बघितलं. ती समीकरणामध्ये चलाची जी किंमत असते त्याला उकल असं म्हणतात. त्यानंतर आपण उकल कशी शोधायची ते पाहिलं. त्याच्यामध्ये जी आपण सरळ रूप देत असतो सरळ रूप देऊन त्या चलाची किंमत शोधत असतो. त्याच्यानंतर आपण सोपी सोपी 3 उदाहरणं बघितले. त्या उदाहरणामध्ये आपण हे बघितलं की किंमत काढताना
जे समीकरण असतं, समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला समान संख्या मिळवता येते, समान संख्या वजा करता येते, समान संख्येने शून्येतर संख्येने गुणता येतं, शून्येतर संख्येने भागता सुद्धा येतो. अशा प्रकारे आपण चलाची किंमत शोधली. त्यानंतर महत्वाचा भाग हा बघितला की शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची. तर आतापर्यंत आपण बरेचसे मला वाटतं 7-8 उदाहरणं बघितलेले आहेत. आपण उद्या पुन्हा उरलेल्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही त्या संदर्भात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी अजून उदाहरणं संग्रहित करा आणि जास्तीत जास्त सराव करा. लेक्चर संपणे हा अतिशय सोपा भाग आहे आणि सोपा भाग शिवाय 4 मार्क दिले जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित परत एकदा झालेल्या सगळ्या उदाहरणांचा सराव करा. धन्यवाद.